सर्वांना सस्ते जय जिजाऊ जय हरी। मी हबप ज्योतिताई राजे जाधव, राहणार शिंदखेड राजा। आजच्या आपल्या या व्हिडिओस कारण की मागे काही दिवसांपूर्वी आपण एक व्हिडिओ अपलोड केला होता यूट्यूबवर। तो प्रदीप मिश्रा यांच्या बाबतीतला होता, शिवपुराण कथा या बाबतचा होता। तर त्या शिवपुराण कथेला आपला विरोध नाही। ते प्रदीप मिश्रा जे आहेत त्यांनाही त्यांचा आपला काही बांधाला बांध नाही, त्यांचं आपलं काही वैयक्तिक देणं घेणंही नाही। पण माझं म्हणणं होतं की तो जो कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमातून ज्या अंधश्रद्धा पसरवल्या जातात ते होऊ नये। तुम्ही तो व्हिडिओ पुन्हा एकदा काढून बघा आणि त्यात मी काय बोललेली आहे ते बघा आणि खाली आलेल्या कमेंट्स बघा। मी आज सुद्धा पाहिलं, आज 40 दिवस झाले तो व्हिडिओ अपलोड करून, तरी सुद्धा त्याला लाखोनी व्ह्यूज आहेत आणि हजारोनी कमेंट्स आहेत आणि इतक्या विचित्र कमेंट्स आहेत। तुम्ही थोडा तर बुद्धीचा भाग वापरायचा। अशा कमेंट्सला उत्तर द्यावंच लागेल असं मला वाटलं, कारण आपण पाहतो की मला तुमच्या त्या कमेंट्सचा राग नाही किंवा मी कोणाला भीतही नाही। त्याच्यामध्ये बऱ्याच अशा कमेंट्स आहेत की या बाईवर केस करा वगैरे वगैरे, FIR दाखल करा। मी कोणाला भिणारी बाईच नाही आहे, कारण मी हे जे काही बोलते ते आधार देऊन बोलते, त्याला पुरावे देऊन बोलते म्हणून। आणि कमेंट्सचा राग येणे तर शक्यच नाही, कारण जगद्गुरु संत तुकोबाराय म्हणतात, सत्य सांगो लोका जरी कटू लागे। लोकांना खरं सांगा। आज ते लोकांना आवडणार नाही, लोकांना सत्य आवडतच नाही, कारण ते कटू लागे, येतील रागे येऊ द्यावे। तुकोबाराय म्हणतात, जर लोकांना त्याचा राग येत असेल तर तोही येऊ द्या, पण जगाला सत्य सांगा। आता ह्याच्यामध्ये ज्या कमेंट्स आहेत ना, आपण जर बघितलं तर तुम्हाला सांगते, आता ह्या एक कोणीतरी भगिनी आहेत की त्या म्हणतात 3 महिने झाले मी सतत जात असते, म्हणजे 3 महिने झाले आणि मी स्वतः 1 लोटा जल घेऊन मंदिरामध्ये जाते आणि 3 महिन्यानंतर मला जे पाहिजे होतं ते मिळालं। म्हणजे तुम्ही सांगा, याला भक्ती म्हणत नाही तो, म्हणजे तुम्ही काहीतरी मिळणार आहे म्हणून तुम्ही तांब्या घेऊन तिथपर्यंत चालले आणि 1 लोटा जल ते महादेवाला अर्पण करून यायले आणि कशाच्या बदल्यात, त्याच्या बदल्यात तुम्हाला काहीतरी पाहिजे। कमेंट्सच अशी आहे त्या भगिनीची, महिला आहेत त्या, आणि त्या म्हणतात की मी 3 महिने झाले कंटिन्यू जाते, तर मला जे पाहिजे होतं ते मला मिळालं आणि मला म्हणजे महादेवाने ती कृपा केली। म्हणजे तुम्ही याच्यासाठी जाताय की तुम्हाला काहीतरी पाहिजे, तर याला भक्ती म्हणत नाहीत, याला व्यवहार म्हणतात की देवा मी हे तुला देणार आहे, तर मग त्याच्या बदल्यात तुम्हाला हे दिलं पाहिजे। मग अशा पद्धतीची भक्ती कोणी सांगितली तुम्हाला करायची? आणि कोणी आज तर तुम्हाला सांगते, एक कमेंट्स तर अशी आहे याच्यामध्ये की गावागावातली मंदिरं ओस पडली होती, प्रदीपजी मिश्रा यांच्यामुळे आता लोक मंदिरात जाऊ लागलेले आहेत। तर हे अत्यंत चुकीचं आहे। आमच्या गावात तर अशी पद्धत आहे की लोक जे जुने मंदिरात जे नेहमी जातात ते फक्त काय करतात की आंघोळ झाली की आधी मंदिरात जातात, म्हणजे रोजचा दिनक्रम आहे। असं नाही की हे फक्त त्यांनी सांगितलं म्हणून करतात। आज तुम्ही का करताय की त्यांनी सांगितलंय की महादेवाच्या मंदिरात जा, तिथे 1 लोटा जल अर्पण करा, त्यांनी तुम्हाला हे मिळणार आहे म्हणून तुम्ही गर्दी करताय। पण असं नाही, आमच्या गावात आजही अशी पद्धत आहे की लोक आंघोळ केल्यानंतर अगोदर महादेवाच्या पाया पडायला जातात, दर्शनाला जातात। मंदिरं ओस वगैरे कधीच पडलेली नव्हती। पण काही लोकांच्या कमेंट्स अशा आहेत की मंदिरं ओस पडले होते आणि आता मात्र लोक महादेवाची भक्ती करायला लागलेले आहेत। महादेवाची भक्ती लोक पूर्वीपासूनच करतात। एवढंच काय, आपल्याकडे तुळशी महादेव असतो, म्हणजे तुळशीच्या इंद्रावनाजवळ महादेव आणि नंदी असतो, त्याला पाणी घातल्याशिवाय आपल्या महिला आजही जेवण करत नाहीत। म्हणजे आंघोळ करणं आणि पहिलं काम तुळशी महादेवाला पाणी घालणं। मग हे बाहेरून एका व्यक्तीने येऊन सांगायची गरज आहे का, मला सांगा तुम्ही? आजही आपल्या महिला ते करतातच। फक्त एवढं आहे की आता मात्र लोक मंदिरात जाऊन ते 1 लोटा जल अर्पण करत आहेत आणि त्यामागे यांनी सांगितलेलं जे लॉजिक आहे की हे केल्याने हे होतं, तर ह्या सगळ्या गोष्टींना यालाच मग माझा विरोध आहे की अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी काय करतायत लोक की ही जी गोष्ट आहे तर हे माझ्यासारख्या लोकांना या ठिकाणी ट्रोल करतात किंवा ते विचार थांबवण्याचं काम करतात। तर कुठलीही शहानिशा न करता देवाने आपल्याला बुद्धी दिलेली आहे, त्या पद्धतीने आपण त्याचा वापर केला पाहिजे की समोरची व्यक्ती आपल्याला का सांगते, कोणत्या आधारावर सांगते आणि आपण ऐकलं पाहिजे की नाही पाहिजे। पण असं न करता दुसरा एक मेसेज मी तुम्हाला सांगते। आता यामध्ये सांगतायत ते की तुम्ही काय करा, ते सगळ्या हिंदूंना एकत्र करत आहेत।
तर चांगली गोष्ट आहे ना. जेव्हा एवढे मोठ्या प्रमाणात हिंदू एकत्र येत आहेत तर चांगलीच गोष्ट आहे. पण जेव्हा हे सगळे हिंदू एकत्र येत आहेत तेव्हा त्यांना तुम्ही काय सांगितलं पाहिजे? प्रदीपजी मिश्रा यांनी काय सांगितलं पाहिजे की तुम्ही सगळे हिंदू एकत्र येत आहे, त्यावेळी त्यांनी तुम्हाला तुमच्या उत्कर्षाचा मार्ग सांगितला पाहिजे, तुमच्या प्रगतीचा मार्ग सांगितला पाहिजे, कशाने तुमचं भलं होणार आहे हे सांगितलं पाहिजे. तर जसं आपण पाहतो की ते सांगतात, जे जे काही नुसके सांगतात, त्याच्यामध्ये जे जे काही ट्रिक्स सांगतात, त्याऐवजी त्यांनी या समाजाला प्रचंड प्रमाणात ही जी अंधश्रद्धा आहे याच्यातून बाहेर निघा हे सांगितलं पाहिजे. महिलांना इथं येऊन गर्दी करण्यापेक्षा घरीच तुम्ही शिवपुराण वाचा, ज्याने तुम्हाला ऐकल्याचं आणि वाचनाचं हे दोन्ही पुण्य लागतील असं सांगितलं पाहिजे. एक कमेंट्स असे आहे त्याच्यामध्ये की तुम्ही मुस्लिमांवर बोलून पहा बरं, तुम्ही हिंदू असून हिंदूंवरच बोलता, मुस्लिमांवर बोलून पहा मग तुम्हाला कळेल. अरे मला कळायची काय गोष्ट आहे त्याच्यामध्ये? मला तुमच्याबद्दल कळवळा आहे म्हणून मी तुम्हाला बोलते आहे. कारण हे मुस्लिमांवर बोलण्याचा मला अधिकार काय आहे? कारण मला असं वाटतं हिंदू समाज सुधारला पाहिजे म्हणून मी तुमच्यावर बोलते. कारण त्यांच्यातही आहेत ना, माझे बंधू आहेत पैगंबर शेख, जे प्रचंड प्रमाणात जागृती करत आहेत. तुम्ही सर्च करा, ते ऐका त्यांचे व्हिडिओ, किती मोठ्या प्रमाणात ते मुस्लिमांमध्ये आता जागृती करत आहेत. आणि असा कुठलाच त्यांचा धर्मगुरू नाही की जो येईल आणि तुमच्यातून म्हणजे कोट्यावधी रुपयांची लूट करेल, असे कुठलेही त्यांचे कार्यक्रम नसतात. त्यामुळे मी हिंदू असून या धर्मावर बोलते किंवा त्यांच्यावर टीका करते असं नाहीच आहे. टीका नाहीच आहे ही तुम्ही समजून घ्या. तुकोबाराय म्हणतात की बुडती हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. अरे तुमचं नुकसान होतं आहे त्याच्यामध्ये, हे मला पाहवत नाही म्हणून मी म्हणते की ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कुठेतरी तपासून पहा, कुठेतरी ह्याच्यावर विचार करा, एवढंच माझं म्हणणं आहे. मग जसं मी सांगितलं की मुस्लिमांवर बोलण्याचा आपल्याला काय अधिकार आहे? तुमचं नुकसान होते, आपल्या धर्मामध्ये ह्या सगळ्या गोष्टी व्हायला नाही पाहिजे असं मला वाटतं म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगते. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही ज्या पद्धतीने बोलताय किंवा आता ह्या हजारो कमेंट्स आहेत, एवढ्यांना तर उत्तरं देणं शक्य नाही, पण माझ्यासारख्या सामान्य महिलेला तुम्ही अशा पद्धतीने ट्रोल करताय, अशा पद्धतीने त्यामध्ये कमेंट्स करताय, तर तुम्हाला सांगते मी तरी फक्त बोलले की त्या कथेवर वगैरे. आता मी तुम्हाला काही फोटो दाखवते किंवा व्हिडिओ आहेत. हे प्रदीपजी मिश्रा आहेत, यांचे पुतळे जाळायला लोकांनी सुरुवात केलेली आहे. हा वरचा जो फोटो आहे यामध्ये दिसतंय की काय लिहिलेलं आहे? कलियुग का रावण प्रदीप मिश्रा. सिहोरवाले बाबा खाली लिहिलेलं आहे सिहोर. आणि त्यांचा असा प्रचंड मोठा पुतळा उभा केला लोकांनी आणि तो पेटवून दिलाय कशा पद्धतीने हे खालच्या फोटोमध्ये दिसतंय. मग हे सर्च करा ना की हे कुठं होतंय, हे लोक का असं वागतायत, का या लोकांनी त्यांचा पुतळा जाळलाय. त्यांना सर्च करा थोडंसं, त्यांना प्रश्न विचारा. हा जसं तुम्ही मला विचारताय की तू बाई अशी आहे, तुला कुठून पैसे मिळाले. अरे मला पैसे मिळायचा काय विषय आहे त्याच्यामध्ये? बरेच लोकांच्या कमेंट्स आहेत की हे बोलायचे तुम्ही किती पैसे घेतलेले आहेत. हा काय पैसे कमवायचा व्यवसाय आहे का? ह्या काय धंदा आहे का? पण मग तरी सुद्धा विचित्र पद्धतीने लोक कमेंट्स करतात. पण जर तुम्हाला खरोखरच हे बघायचं असेल तर यूट्यूबला सुद्धा व्हिडिओ आहेत की कुठे आणि कशा पद्धतीने त्यांचे पुतळे जाळतायत लोक, ते सर्च करा. त्यांना विचारा की तुम्ही हे का बरं करताय, तुम्ही कशामुळे त्यांचा पुतळा जाळताय, हे त्यांना काही प्रश्न विचारा, त्यांना तशा कमेंट्स करा. पण हे सगळं फक्त या ठिकाणी इतक्या वाईट अवस्थेमध्ये होत आहे म्हणजे तुम्हाला तर्क करायचाच नाही कुठल्याच गोष्टीचा. आपण पाहतो की मध्ये आपले प्रेमानंदजी महाराज यांनी सुद्धा त्यांना एक चॅलेंज केलं होतं की तुम्ही त्यांच्या स्वतःच्या दोन्ही किडन्या खराब आहेत. प्रेमानंदजी महाराज जे आहेत त्यांच्या दोन्हीही किडन्या खराब आहेत आणि त्यांना चॅलेंज केलं होतं. कारण आपण पाहतो हे काय सांगतात की कोणकोणत्या रोगावर कोणकोणते उपाय केले पाहिजे. कधी कधी सांगतात बेलाचं पान खाल्लं पाहिजे, कधी कधी सांगतात की जे पिंड आपण पाणी अर्पण करणार आहोत, जे जल आपण अर्पण करणार आहोत ते धरलं पाहिजे आणि ते तीर्थ म्हणून कोणकोणत्या रोगांवर काम करतं ते पिलं पाहिजे वगैरे वगैरे. आणि मग असं असताना प्रेमानंदजी महाराज यांनी मात्र त्यांना ओपन चॅलेंज
केलं होतं मीडियासमोर की तुम्ही जर असं म्हणताय ना, ते तर तूच म्हणलेले आहेत की तुम्ही जर असं म्हणताय ना की ह्या असे आजार यांनी बरे होतात किंवा एका व्यक्तीचा कॅन्सर बरा झाला, असं सुद्धा त्यांचं वक्तव्य आहे. त्यावेळी प्रेमानंदजी महाराज म्हणतात की माझ्या स्वतःच्या दोन्हीही किडन्या खराब आहेत, मी तुला चॅलेंज करतो, कोणतं पाणी द्यायचं ते मला दे, कोणतं बेलाचं पान खायचं मला सांग किंवा मला दे, मी ते खातो आणि माझ्या दोन्ही किडन्या नीट झाल्या पाहिजे, माझ्या दोन्ही किडन्या दुरुस्त झाल्या पाहिजे. पण बंधू भगिनींनो, असं झालेलंच नाही. आपण पाहतो की या ठिकाणी अजून एक पुरावा आहे. आता ही कथा जी आहे, प्रदीप मिश्रांची कथा ऐकण्यासाठी आलेल्या 2 महिलांना गमवावा लागला जीव. ही पेपरची बातमी आहे, ऐका आता, बघा तुम्ही. म्हणजे ज्या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्ही जर दावे करता की तुम्ही लोकांचे म्हणजे कॅन्सर दुरुस्त केलेला आहे, कोणाचं काय दुरुस्त केलेलं आहे, मग तुम्ही ह्या महिलांचा, ज्या कथा ऐकायला आलेल्या आहेत त्या महिलांचा जीव गेलेला आहे, तो जीव तुम्ही का नाही वाचवू शकले? तुम्ही तर तिथंच होते, त्या कार्यक्रमात जीव गेलेले आहेत. हे एक उष्माघाताने आहे आणि एक तिथल्याच कार्यक्रमात जी गर्दी होते, प्रचंड गर्दी, त्या गर्दीमध्ये एका महिलेला गाडीचा धक्का लागला, तुम्ही तर त्याच ठिकाणी होते, मग तिथं का नाही तुम्ही त्यांचा जीव वाचवला? एवढंच काय, मध्ये एका कोणत्या तरी कार्यक्रमात का मिरवणुकीमध्ये एका व्यक्तीने नारळ फेकून मारला आणि तो नारळ प्रदीपजी मिश्रा यांच्या डोक्यामध्ये लागला. तर बंधू भगिनींनो, त्यांनी स्वतः दवाखान्यात जाऊन ट्रीटमेंट घेतली. ते कुठेही महादेवाचं तीर्थपीठ बसले नाही किंवा कुठेही बेलाचं पान खात बसले नाहीत. आता या ठिकाणी श्रद्धेचा भाग आहे, आपली आपली श्रद्धा आहे, पण जिथं रोग आहे तिथं तुम्हाला उपचारच करावा लागणार आहे. महादेवाचं तीर्थ प्या तुम्ही घरी आल्यानंतर, पण आधी तुम्ही दवाखान्याचे सुद्धा उपचार घेतले पाहिजेत. तुम्ही जर पाहिले त्यानंतरचे फोटो किंवा कार्यक्रम, तर त्यांच्या स्वतःच्या डोक्यावर जी जखम आहे त्यावर टाके दिलेले दिसतात किंवा त्यावर त्यांनी इलाज केलाय दवाखान्यात जाऊन. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे तुम्हाला मात्र ते सांगतात की आस्था टीव्ही पुढे बसले किंवा आस्था चॅनलवर तुम्ही दिवसभर शिवपुराण लावून ठेवा, तुमचे असे रोग बरे होतील. पण स्वतः ह्यांनी मात्र काय केलेलं आहे, त्या ठिकाणी दवाखान्यात जाऊन उपचार घेतला. ते काही टी व्ही पुढे बसले नाही किंवा शिवपुराण ते तर स्वतः वाचतात, त्यांना दवाखान्यात जायचीच गरज नव्हती पडायला पाहिजे. पण अशा पद्धतीने तुम्ही कुठेतरी या जगाची, म्हणजे हे जे प्रेक्षक आहेत, तुमचे जे भक्त आहेत, त्यांना मिसगाईड करत आहात, त्यांना कुठेतरी चुकीचं काहीतरी सांगत आहात, एवढंच माझं म्हणणं आहे. अजून एक आहे पहा, यूट्यूब किंवा एक न्यूज चॅनल आहे अमर उजाला नावाचं, राजस्थानमध्ये त्यांची कथा झाली होती जयपूरला. तर त्यावेळी अमर उजाला चॅनलवर एक इंटरव्ह्यू आहे. त्या इंटरव्ह्यूमध्ये काही लोकांनी अक्षरशः म्हणजे तिथे याचिका दाखल केली कोर्टामध्ये. त्यांचं म्हणणं होतं की ते जे 7 दिवस आहेत, त्या 7 दिवसात कमीत कमी त्या ठिकाणी 100 कोटींची उलाढाल झालेली आहे. अमर उजाला सर्च करा तुम्ही, येतं ते आजही. तर अमर उजाला नावाचं चॅनल आहे आणि त्या ठिकाणी काही लोक एकत्रित आले आणि हे अशा पद्धतीने जर चालतं तर यांच्या मागे ईडी का लागत नाही, यांची चौकशी का होत नाही, असे 100 कोटी रुपयांचा जर दावा केला जात असेल तर यावर ईडी का लागू नये, यांचा या ठिकाणी याच्यावर कुणाचं तरी नियंत्रण का असू नये, अशा पद्धतीचं त्यांनी सवाल विचारलेत आणि कोर्टामध्ये तशा पद्धतीची याचिका दाखल केली. आपण बघितलं की आपल्याकडे सुद्धा किती ते म्हणजे हजारो रुपये, हजारो रुपयांचा चुराडा आहे, कोट्यावधी रुपये ते लोक इथून येऊन घेऊन जात आहेत. आणि विशेष म्हणजे आपण तो एक व्हिडिओ पाहिला होता की तिथे स्पर्श सुद्धा चालत नाही आपला, हाच त्यातला मी स्क्रीनशॉट काढून घेतलेला आहे. पहा तुम्ही, ते असं अंग चोरतायत कारण आपला स्पर्श त्यांना चालत नाही, बहुजनांचा स्पर्श चालत नाही, फक्त तुमचे पैसे मात्र चालतात. कारण तुम्ही जे शेवटी तिथं टाकता ना, तिथं काही कमी पैसे टाकायला चालत नाहीत, तिथे 1-2 रुपया नाही, तर तिथं ते पैसे टाकायचे आणि ते टाकलेले पैसे चालतात, पण स्पर्श मात्र यांना चालत नाही. मग आता तरी जागे व्हा, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा. मला तुमच्या कमेंटचा खरोखरच राग नाही, मला क्यू येते, राग तर येतच नाही, पण क्यू येते की मी जे सांगते त्यात तुम्हाला माझा स्वार्थ का दिसतोय. माझा कुठलाही स्वार्थ नाही, फक्त या सगळ्या गोष्टीतून आपण बाहेर आलो पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. तसं तर हजारो कमेंट्स आहेत, प्रत्येक कमेंट्सला जर आपण उत्तर देत बसलो तर म्हणजे दिवस पुरणार नाहीत. पण असं असताना सुद्धा मला जे जे काही वाटतंय ते खरोखर का वाटतंय किंवा मी हे का बोलते, कारण आपल्या धर्मामध्ये जरी आपण म्हणत असू, हिंदू
धर्मामध्ये ह्या सगळ्या गोष्टी किंवा शिवपुराण तुम्ही पहा, शिवलीलामृत आपल्याकडे वाचतात ना लोक, खूप पूर्वीपासून हे सगळं करतात, महादेवाची भक्ती हे करतात. पण विशेष एका व्यक्तीने आलं आणि सांगितलं मग तुम्ही करणार, हे बरोबरच नाही आहे. कारण महादेवाची भक्ती हजारो वर्षापासून लोक आपल्याकडे करत आलेले आहेत आणि ती निस्वार्थपणे करत आलेले आहेत. फक्त इथं मात्र काय झालंय की तुम्हाला कोणतरी एक व्यक्ती बाहेरून येते आणि तिने सांगितलंय की असा नाही, असा लोटा धरला पाहिजे, अशी बेलपत्री धरली पाहिजे, असं ते ठेवलं पाहिजे, तसं ते टाकलं पाहिजे आणि तेच तुम्ही ऐकता आणि त्या ऐकल्यानंतर तुमच्या घरात काहीतरी बदल होतो किंवा एखादा मणी रुद्राक्ष आयता घरात ठेवा, त्यांनी तुमच्या घरात पैसा येतो. हे सगळं सांगू लागल्यामध्ये तुम्ही सुद्धा कुठेतरी प्रामाणिकपणे सांगा मला, तुम्ही फक्त शॉर्टकट शोधताय की हा माणूस जे सांगतोय ते शॉर्टकट आहेत आणि मेहनतीला पर्याय असूच शकत नाही. देअर इज नो शॉर्टकट टू हार्डवर्क. पैशाला आणि हार्डवर्कला शॉर्टकट असूच शकत नाही. तुम्ही जर परिश्रम करत असाल तर नक्की पद पैसा सगळं काही तुम्हाला मिळणार आहे. पण अशा पद्धतीने तुम्ही जर शॉर्टकट शोधत असाल आणि फक्त या शॉर्टकटमुळे तुम्ही या प्रदीपजी मिश्रा हे जे आहेत, आणि आज मी प्रदीपजी म्हणते कारण त्यात बऱ्याच कमेंट्स अशा आहेत, लोक म्हणले तुम्ही त्यांना असं बोलता, अरे तुरे करता. अरे नाही, आम्ही आमच्या संतांना सुद्धा ज्ञानोबा तुकोबा म्हणतोय, तर हे तर काय, यांना कसं काय म्हणणार आम्ही जी प्रदीपजी वगैरे वगैरे. पण तरी जाऊ द्या, तुमचा आग्रह आहे तर तेवढं करूयात. तर चालेल बंधू भगिनींनो, या ठिकाणी थांबूयात कारण हा विषय खूप मोठा आहे, एवढ्यात तर शक्यच नाही. पण तरीसुद्धा असेच प्रबोधनपर व्हिडिओ पाहण्यासाठी अजूनही आपलं चॅनल प्रबोधन पहाट हे जर सबस्क्राईब केलं नसेल तर त्याला सबस्क्राईब करा, इतरांना शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा. या ठिकाणी थांबूयात. रामकृष्ण हरी.